पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू अन दमलास कारे माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू हरी हरी फू बाई फू फुगडी फू अन दमलास कारे माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ 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 किती करत आहात? पोकळ म्हणजे काय? वत्सा तुला समजलं नाही का? नाही समजलं महाराज. हे विश्वाची पोकळ आहे. ढोलकी ढोल तुझी अक्कल सगळं सगळं काही पोकळ आहे रे. मग भरीव काय? भरीव भरीव या रसिक माय बाबाचं प्रेम भरीव आहे. पण काय उपयोग त्याचा महाराज? आजकाल लोक आपली लोककला विसरत चालली आहेत. वात्सा तू हे खरोखर खूप मस्त म्हणालास. पण तुला माहित आहे का काय महाराज? द फोक आख्यान फोक लोक अशासारख्या संघांनी आपली लोककला ही नव्या पद्धतीने युवा पिढींसमोर मांडली आहे. आणि तुला माहीत आहे का काय महाराज? 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर ह्या दिवशी फोक आख्यान ह्या गटांनी दुबईमध्ये जाऊन आपली लोककला सादर केली आहे. याचा अर्थ कळाला? काय महाराज? आपल्या महाराष्ट्राची जी लोककला दुर्मित होत चालली आहे ती 7 समुद्रा पार गेली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही का? आहे महाराज. ह्या सर्वांसाठी खूप सारे प्रेम मिळाले. प्रेमाशिवाय या जगात देव सुद्धा नाही. म्हणून आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू अन म्हातारपणी नवरा मेला तोही पोर खेळू आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू काजळली कुंकुलाली टिकली दावी लोका काजलावी कुंकुलावी टिकली दावी लोका काजलावी कुंकुलावी टिकली दावी लोका काजळल्याली तुम्हाला माहित आहे का काय महाराज? लोककलेमुळेच शास्त्रीय संगीताला चालना मिळाली असे लोक सांगतात. माहित आहे? हो. काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका काजलावी कुंकुलावी टिकली दावी लोका काजलावी कुंकुलावी टिकली दावी लोका आणि देवाजीचा संग गेला रंग झाला फिका आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू नवी नवी नवरी तेव्हा शौर्यवानी लाज नवी नवी नवरी तेव्हा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी तेव्हा शेवरी वाणी लाज हो 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 नवी नवी नवरी तवा शौरीवानी लाज. नवरीवरून मला एक आता प्रसंग आठवलेला आहे. डोळ्यासमोर मांडव डुलू लागला. त्या मांडवात बहिणींचा तांडा खुजबुजू करू लागला. त्या खुजबुजीमध्ये असे कळाले की आता सर्व स्त्रियांनी नावं घ्यायची. नावं म्हणजे उखाणे घेणे. पण ते उखाणे विनोदाने घ्यायचे बरं का. प्रथमतः भेंडे काकू हिला नाव घेण्यासाठी बोलवलं जातं. भेंडे काकू जिच्या तोंडात 32 राम म्हटला अशी आपली भेंडे काकू. अरे आवाज द्या भेंडे काकूला. आवाज दे सम्यक आवाज दे. भेंडे काकू अगे भेंडे काकू. त्यांचा कानपूर जरा बंद आहे त्यांचा, जरा जोराने. भेंडे काकू ए भेंडे काकू अगं एक आले ग बाई. अग आले आले बोल. आजी तू लय दमलीस ग. अग काय सांगू तुला आता. या पोरीला ना रांगोळी काढता सुद्धा येत नाही. तुमच्या वयाची होती ना मी
तेव्हा कशी रांगोळी काढायची माहितीये का? कशी? एकदम झटपट पटापट रांगोळी काढा पटापट. काय म्हणलीस? ते जाऊ दे, तुम्हाला अजून एक गोष्ट माहितीये का? काय? या पोरीला साधी भांडी सुद्धा घासता येत नाही. आम्ही तुमच्या वयाची होतो तेव्हा भांडी कशी घासायचो माहितीये का? कशी? एकदम घस घस घसा घस भांडी घासा घसा घस अशी भांडी घासायचो. नाहीतर आजकालच्या पोरी. ते जाऊ दे, तुला आता इथं विनोदाने नाव घ्यायला बोलवलं, ते नाव घे. नाव घ्यायचंय वय? हो उकाणा घ्यायचंय ना? हो विनोदानं का? हो. बरं घेते. घेऊ का? हा, घे. घेऊ वय? हा, घे. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती. हा हा, पंती पंती. पणती. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, त्या पणत्यात होती मोत्याच्या ज्योती. हा, ज्योती ज्योती होती. मोत्याच्या ज्योती. बबनराव गेले वरती आणि मला ठेवलं खालती. जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाय तू उघडी तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आता ती सातारची सकू वय, सातारची सकू. आवाज दे, आवाज दे. सकू अगे सकू. ए सखू ये की. आले आले आले. काय माझ्या नावाने बोलते? हा, कळत नाही का? कळत नाही तुला? अगं तुला नाव घेण्यासाठी बोलवलं. समजलं का तुले? सखू म्हणतात मले. सातारची आहे मी, कळलं ना? नाद नाही करायचा सातारकरांचा. बोल, कशाला बोलवलं? इथं तुला नाव घेण्यासाठी बोलवलं, ते पण विनोदाने. नाव घ्यायला वय? हो. काय साधी गोष्ट आहे का? मग साधीच गोष्ट आहे. आमच्यासाठी जाऊ द्या आता, काय म्हणू बरं का. नाव घ्यायचंय वय? विनोदानं. लाज वाटते. घे की. नको बाया, लाज वाटते. अरे घे की. घेतेच आता. घे. लाज वाटते. अरे घे की. आता घेतेच बर का. घे. माझं नाव सखू. वाकडी तिकडी बाबळ, वाकडी तिकडी बाबळ आणि तिला फुटला वाकडा तिकडा पाला. काय म्हणलीस? पाला? फार सुकून गेलाय तुझा पाला. तुझा सुकला असल, माझा वाला हाय. काय? पाला म्हणते ना, पाला. काय समजतात वा, काय काय घर नाही. जाऊ दे, मी नाव घेते. ये. वाकडी तिकडी बाबळ, वाकडी तिकडी बाबळ आणि तिला फुटला वाकडा तिकडा पाला. सकाराम पाटील वर गेला आणि माझ्या आयुष्यात तुकाराम पाटील आला. तू बाय तू उघडी तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाय तू उघडी तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आता कोण राहिलंय? आता ती खालची आली, ती अंडेवाल्याची. कोण? हुसेन अबू. हा, हुसेन अबू. आवाज दे. ए हसीना बू अगे हसीना बू. आई 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 मैं कितने बार बोला है तुम लोग को मेरे नाम से कोकालने का नहीं, मेरे नाम से बोमलने का नहीं. समझता नहीं है क्या तुमरे को? हाँ, नाही समजताय. जाने दे. तेरे को इधर नाम लेने को बुलाया है. नाम लेने को? हाँ. वो भी मेरे को? हाँ. अच्छा, ये भेंडिया को ने नाम लिया क्या? हो गया लिया. अच्छा, और वो सातर की सकू? हो गया. अच्छा, मैं ही बाकी थी क्या? अच्छा अच्छा, ठीक है, लेते हैं, मैं लेती है नाम. लू क्या? इतनी देर कहाँ थी तू? अरे क्या बताओ, वो अंदर पाहुणे आए थे ना, तो उनको मैं चाय पिलाई, फिर खाने को खिलाई. वो अंदर लड़की लोग बैठे, उन लोग को धड़ रंगोली काटना नहीं आता, उनको भांडी घासना नहीं आता. क्या करे, मैं ही अकेली उधर कर रही थी. और वो भेंडे काकू बेचारी इतनी बूढ़ी औरत, हम क्या ही करे. हम दोनों मिलके हम दोनों ने काम किया, पता है क्या तेरे को? अभी क्या ही करे. तुझे नाम लेने बुलाया. हाँ हाँ, मैं नाम लेता हूँ, सॉरी, भूल गया, मैं भूल गई. ले लो, ले लो. सोने के टोपी को लाल लाल गुंडे. क्या? सोने की टोपी को हाँ. लाल लाल गुंडे. हाँ हाँ हाँ, ठीक है. सोने के टोपी को लाल लाल गुंडे. अहमद मियाँ मेरे बहुत बड़े गुंडे रे बाबा. उघडी तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र
संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी. आणि तुकाराम आले आता सद्गुरु चरणी आता फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. हरी हरी फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू अन जमलास का रे माझ्या गोविंदा तू. क्या बात आहे, क्या बात आहे. स्पीचलेस. पण असं करून चालणार नाही, कारण मला पुढे बोलायचं आहे. मेस्मरायझिंग मोमेंट्स. काय करूयात मॅडम, काय करूया.